आहोत उपोषणाला, आमरण उपोषणाला. आमचा मेन पॉईंट आहे रस्ता. आमचा म्हणजे आम्हाला घरी जायला रस्ता नाही आहे त्याच्यासाठी. गेली 20 वर्ष म्हणजे कारोबार चाललेला असला तरी आमचं काही म्हणजे येण्या जाण्याचा मार्ग असा व्यवस्थित नाही आहे. ॲम्ब्युलन्स वगैरे जाता येत नाही आहे तिकडे. तर शेतकरी वगैरे काय करायचं झालं तरी तिकडे म्हणजे जागा अशी पुरेशी नाही आहे, रस्ता नाही आहे. आणि गेली 20 वर्ष झाली कागदपत्र आमच्याकडे असून सुद्धा आम्हाला कोण दाद देत नाही. त्याच्यामुळे आज आम्ही हा मार्ग स्वीकारला. तुमचं नाव काय? स्वप्नाली स्वप्नील धावडे. म्हणजे या वाडीत बघा तांडावरची काही घरं आहेत त्यांच्याकडे आणि अपंग आहे ती बघा ती अपंग आहे त्यांच्यासाठी सुद्धा रस्ता पाहिजे, जाण्या येण्याचा मोकळा. 10-20 वर्ष आम्ही तो प्रयत्न करतो रस्ता होण्यासाठी. आणि तो हायस्कूलपर्यंत इकडे हायस्कूलपासून दिग्गज हायस्कूलपर्यंत गाण्याचे वाडे. काही रस्ता त्याच्यातला लागलेला आहे 23 नंबरला ग्रामपंचायत, आणि काही रस्ता लागायचा आहे. आणि पुढे आहे देवस्थानची. ते देवस्थानातल्या काही लोक त्याला द्यायला तयार आहेत संमतीला, काही लोक त्याला विरोध आहेत. ते आम्हाला देवस्थानची जमीन म्हणजे साहेबांनी जिल्हाधिकाऱ्यांनी मिळवून द्यावी, मोकळा करून मिळावा अशी सगळ्यांची विनंती आहे. केस वगैरे सुरू आहे काय? नाही, केस वगैरे असं काही नाही. त्याने आम्ही विनंती केलेली आहे. याच्या अगोदर कोणाकडे दाद मागली? हो, ग्रामपंचायतीत वगैरे गेलो आम्ही बोलायला वगैरे. तहसीलदार 10-20 वर्ष तहसीलदार जिल्हाधिकारी तेव्हा अध्यक्ष होते संजय खोडके, त्यावेळीची गोष्ट आहे. नारायण राणे महसूल मंत्री असताना त्यांनी सुद्धा दिलेली आहे. आणि त्यावेळी ते काय जवळजवळ 45 लाख रुपये खर्च सुद्धा दिलेला होता, मंजूर करून दिले होते. ते कुठे गेले ते काय संबंध नाही आम्हाला. न्याय मिळालाच नाही? नाही, काहीच नाही. 20 वर्ष झाली अजूनपर्यंत तरी काहीच नाही. तुमचं आमरण उपोषण आहे? हो, आमरण उपोषण. जोपर्यंत आम्हाला मार्ग मोकळा मिळत नाही म्हणजे न्याय मिळत नाही तोपर्यंत तरी हे नाही. ठीक आहे.